छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना ऊसाची तोड वेळेत मिळत नसल्यानं आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देशभरातील वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या बाजूनं जनभावना असल्याचं सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून उमेदवार कोण असणार याबाबत बोलताना त्यांनी कोल्हापूरमधून सरप्राईज उमेदवार असेल, लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाहीत, मात्र जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल। आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस ही एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे। मी ती जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु आमचा एकच उद्देश असेल की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये, हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असतो। सीट काँग्रेसला मिळते, राष्ट्रवादीला मिळते, शिवसेनेला मिळते, याच्यापेक्षा भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध इंडिया आघाडी म्हणून लढणे ही आमची प्रायोरिटी असते। तर कोल्हापूरसाठी यापूर्वी मात्र असं अनेक नावांची चर्चा, उमेदवार अनेक इच्छुक उमेदवार आहेत। इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते, सरप्राईज एलिमेंटसुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो, सांगता येत नाही। शेवटी वरिष्ठ लेवलवर याची चर्चा होईल आणि योग्य तो उमेदवार, निवडून येणारा उमेदवार आपल्याला मिळेल थोड्या दिवसात आपल्याला स्पष्ट। कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचे दोन्ही खासदार शिंदे गटाचे आहेत, मात्र आता शिवसेना शिंदे गटाच्या अनेकांनी कमळ चिन्हावर लढायची तयारी ठेवली आहे। तसं पत्रही काहींनी दिल्याचा गौप्यस्फोट आमदार पाटील यांनी यावेळी केला। शिवसेना शिंदे गटाकडून काढण्यात येणाऱ्या शिवसंकल्प यात्रेतून काहीही साध्य होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना किती निधी दिला याची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगली माहिती आहे, कारण ते माझ्या शेजारीच बसत होते, अशा खोचक शब्दात नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी उत्तर दिलं। निधी वाटपात जर अन्याय झाला तर प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला। ते माझ्या शेजारीच बसत होते, त्यामुळे त्यांना माहिती आहे शेजारी माहितीच बसत होते ना, त्यामुळे त्यांना माहिती आहे ना मी देत होतो का नव्हतो। आता तो फॉर्म्युला राज्यातनं ठरलेला की राज्यातनं त्यांनी ठरवलेलं आहे की 10%च निधी विरोधकांना द्यायचा। आता त्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी ते पालकमंत्री म्हणून करतायत आणि म्हणून आमचा प्रश्न असा आहे की 4 विधानसभा आमदारांच्या मतदारसंघात तुम्ही 1 रुपया देणार नाही। ठीक आहे, मागच्या वेळी देखील माझ्याकडे आकडेवारी आहे, म्हणजे मी किती पैसे कुणाला दिले याची आकडेवारी माझ्याकडे आहे 2 वर्षाची, मी ती जाहीर करू शकतो, काय अडचण नाही। परंतु ठीक आहे, सत्ताधारी म्हणून तुम्ही 10 पैसे जास्त घेतले आमची हरकत नाही, परंतु विरोधक म्हणून अगदीच 1 रुपया देणं हे कुठल्या घटनेत बसते? जी शपथ मंत्रिमंडळाने घेतली की सगळ्यांना एक वागणूक आम्ही देऊ, घटनेनं सगळ्यांना अधिकार दिले। जिल्हा नियोजन समिती ही सत्तारूढ नियोजन समिती नाही आहे, ती जिल्ह्याची नियोजन समिती, आणि हे उद्या आम्ही पत्र देणार आहोत 8 तारखेला की निधीचं वितरण व्यवस्थित झालं पाहिजे। नाही झालं तर शेवटी कोर्टात मी जाणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या 6 जागा लढवण्याची घोषणा केली आहे, मात्र ते महाविकास आघाडीसोबत कसे राहतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। राज्य पातळीवर बसून विरोधी सर्व पक्षांना एकत्र कसं आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। राज्यभरातील जे भाजप विरोधी वातावरण आहे ते पाहता महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल मिळेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला।